सभागृहाचं उद्घाटन करत आहोत. निधी उपलब्ध करून आपल्याला दिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खांडपे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री मधुकर भाऊ घाणे यांच्या माध्यमातून केलेला आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे आहे. आपल्या सर्वांचे लाडके कर्जत शहराचे लाडके आपले आप्पा उमेश अप्पा गायकवाड यांचा वाढदिवस एक नवीनच उपक्रम दरवर्षी घेऊन येत असतो. गेली कित्येक वर्ष आम्ही हा कार्यक्रम या वाढदिवसाला येत असतो. तर हा वाढदिवस एक शैक्षणिक धोरण नेहमीच घेऊन येत असतो. बार्डीच्या माध्यमातून दरवर्षी आपली जी कॉन्व्हेंट स्कूल आहे त्या स्कूलमध्ये मुलांचा गुणगौरव केला जातो. ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळालेले असतात, 10वी 12वी 15वी मध्ये पदवीधर झालेले असतात, अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. असा शैक्षणिक उपक्रम या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आप्पा गायकवाड करत असतात. मी फार जवळून पाहिलं तर परत जर वाईट प्रसंग आला तर त्या प्रसंगामध्ये स्वतःहून ते ही माझी गाडी घे, तुम्ही जा पुढे, आणि संपूर्ण गोरगरिबांना ते नेहमी मदत करत असतात. म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व फार आपल्याला पाहायला मिळत नाही. पण हे मी या गावाचे म्हणत नाही तर पूर्ण या नगराचं एक भाग्य आहे. अशी थोर व्यक्तिमत्व आहेत आणि यांचा वाढदिवस हा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे साजरा झालाच पाहिजे. ज्याला सामाजिक कामाची ओढ असलेला हा तरुण या गुंडगे गावातून, या गायकवाड कुटुंबातून, ते मोठं कुटुंब, या कुटुंबातून जन्माला येऊन या गावासाठी, या परिसरासाठी काम करण्याची भूमिका आपण वयाच्या मला वाटते जवळजवळ 17-18 वर्षापासून सुरुवात केली. सामाजिक काम करत असताना विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत आणण्यासाठी खरोखर मित्रांनो राजकीय पक्षाचं पाठबळ लागतं. आणि या आप्पाला राजकीय पक्षाचं पाठबळ लागलं आणि आपण खऱ्या अर्थाने जो गुंडगे परिसर, जो खऱ्या अर्थाने दादा विकासाकडे वंचित होता, तो आप्पाच्या माध्यमातून विकासाकडे आला. आणि आज आपण पाहता त्या गुंडग्याचं रूपांतर शहराच्या प्रमुख भागामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने मुंबईकराला जर कर्जत मधली पसंती पाहिजे असेल तर गुंडगा परिसर. जन्मदिनाचा वाढदिवस म्हणजे सर्व वक्त्यांनी सांगितलं, जो आप्पांचं गुणगौरव करत असताना काय गुणगौरव करावा हे सुद्धा आपण प्रयत्न करतो. शेवटी आप्पा ही व्यक्ती अशी आहे की संपूर्ण या कर्जत तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण कर्जत शहरामध्ये त्यांचं नाव आहे. प्रत्येक शहरामध्ये जरी ते नगरपालिकेचे काम करत असतील तरी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्यांचा एक वेगळा मित्र परिवार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे मित्र जोडले, माणसं जोडले. आप्पा हा मित्र जोडणारा माणूस आणि माणसं जोडणारा माणूस. आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या या वाढदिवसानिमित्ताने अनेक वेळा आप्पांच्या वाढदिवसाला यायचा वेळ झाला. आणि आपल्या स्कूलमध्ये आप्पांच्या मार्फत गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. तर आप्पांनी आता जो आपला सभामंडप आहे त्या सभामंडपाचं उद्घाटन करत होतं. आणि या निमित्तानं आज सभागृहाचं उजाडो हो यासाठी आपण इथे कार्यक्रम घेतला. तेव्हा पाहिलं तर या गुंडगे गावामध्ये आपण खरोखर सामाजिक बांधिलकी बांधत असताना या गुंडगे गावाचा विकास कसा व्हावा, त्या कर्जत नगरपालिकेमध्ये त्याचा विकास कसा करता यावा असं एक त्यांच्याकडे विधान वेगळं आहे. आणि आपणचा स्वभाव हा असा त्याला नित्त स्वभाव त्यांचा आणि शरीरयष्टी मजबूत. मला सांगितलं तर आरोग्य मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलंच आहे. आणि ते जर वयाने जर वाटत असतील, त्यांचं वाटत 54 वय आता आहे, पण ते मनाने खूप तरुण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपणचा खरोखर या कर्जत तालुक्यामध्ये या शहरामध्ये चांगला मित्र परिवार जोडलेला आहे. आणि अशा आपणचा वाढदिवस निमित्तानं आज मला माझं मनोरंजन व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतो. आपल्याला पुढील आयुष्यामध्ये आई भवानीच्या कृपाने उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य मिळो अशी त्याच्या प्रार्थना करत थांबतो. अनेक जण तालुक्यात वावरत असतात, पण तालुक्यामध्ये आम्ही फिरत असताना ग्रामीण भागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीला एक माणूस दिसतो, तो आप्पा गायकवाड.
कुठल्याही कोपऱ्यात जा, ग्रामपंचायत इलेक्शन असतील, कुठलाही कार्यक्रम असतो, आप्पा गायकवाड नाही त्याची अर्थ कधी होत नाही. शेवटी कसं असतं, राजकीय जीवनामध्ये जगत असताना मैत्री कशी जपावी, रिलेशन कसे ठेवावे, सर्व पक्षांशी त्यांचे संबंध आहेत. मी जेव्हा जेव्हा कुठे लग्न कार्यामध्ये जातो, ग्रामीण भागामध्ये त्यांच्या सगळीकडेच आम्ही असतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जमलो, सुधाकर भाऊंना मी शुभेच्छा देतो की त्यांनी आज 6 महिन्याच्या आतमध्ये नगरपालिकेमध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये आमची सत्ता आली आणि आज 20 लाखाचा निधी देऊन ह्या कार्यालयाचं आपण उद्घाटन केलेलं आहे. कसं असतं, नेते मंडळी त्यांचं काम करत असतात. ही संपत्ती समाजाची संपत्ती, लोकांची संपत्ती, हिची साफसफाई राखणे, डागडुजी करणे हे सर्व तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या सभागृहामध्ये समाजाची बांधिलकी बांधून आपण ही चांगले कार्य करावे एवढे तुमच्या निमित्त मी शुभेच्छा देतो. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. कारण छोट्याशा घरातून सगळ्यांनी माझी गोष्टी माझी परिस्थिती बघितलेली आहे. खूप शून्यातून आम्ही सगळं निर्माण केलेलं आहे सगळे. आणि प्रत्येक जण सगळ्यांचा आशीर्वाद देत होता, आई वडिलांचा होताच, परंतु गावातली लोक, माझे नातेवाईक असतील, माझे सगळं हे असतील, ह्या सगळ्यांच्या याने मी आज इथपर्यंत आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, कार्यक्रम भरपूर होतात, पण त्याचा मला एक पहिल्यापासून माझ्या वाटवाडला माझे मामा असतील, त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये आवड होतीच. ती आवड लोकांच्या कामापर्यंत कशी पोचवावी, त्या कामातून लोकांना काय फायदा देता येईल याचा एक डोक्यात विचार करून मी ते सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. 2009 पासून मी या राजकारणात आलो. आणि मग त्यानंतर मला माझे आमदार असतील, लाडसाहेब असतील, त्यानंतर मग सुधाभाऊ असतील, याच्या म्हणजे राजकारणात काम करत असताना आमचा त्यांचा आशीर्वाद लाभल्यानंतर मी आज इथपर्यंत आलो आहे. सांगायचं तात्पर्य असं, आज 15-16 वर्षाने मला खूप हाऊस आहे. माझा आवडता विषय असतो तो हॉस्पिटल, शैक्षणिक क्षेत्र आणि लोकांना उपयोग करा. त्या लोकांना उपयोगी आपण एक सेटल झालो, त्यांना पण कोणतरी एक त्यांच्या सगळ्यांची ओळख नसते. परंतु मला जे काही आज राजकारणाच्या ह्यातून मला किंवा सामाजिक यानं मला जे काय त्यांचं कार्य करायला ती काय हाऊस असते, ती काय हे असतं, ते खूप मला खूप एक हे असतं. काहीतरी वेगळं लोकांना दिलं पाहिजे, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. तरच आपण राजकारण थोडं, आता राजकारण मी तर आता 15 वर्ष ह्याच्यात आहे. यावर्षी तर म्हणजे तुम्हाला एक म्हणजे आनंदाची बातमी काय, यावेळी ज्यांच्या अध्यक्षाखाली हे निवडणुका झाल्या, आता पाठ मला राजकारणाचं वेगळं ठेवून द्या, पण त्यांचं एक कौतुक करण्यासारखं आहे. या तालुक्यामध्ये त्यांच्या अध्यक्षाखाली जे काय निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुका 100पैकी 99% पास झालेले तालुका अध्यक्ष आपल्याला भेटले. त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला सगळं जे काय आपल्या विकासाची कामं, सुधाभाऊ असतील, सुधाभाऊ सारखा आज मला चांगला नेता सापडला, म्हणजे कुठल्या गोष्टीला कमी नाही. म्हणजे काम करत असताना एखादं काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, भाऊ हे काम आहे, ते समोरच फोन लावणार, ते मनाला पाठी बघतो करतो, हे तिथं चालत नाही. जे होईल होईल, नाही तर नाही. ह्या दृष्टीतून असं एक आपल्याला नेता भेटला तर आपल्याला काम करणं सुद्धा आणि आम्ही फक्त घाबरायची विद्यार्थी आपल्याला, कुठला अधिकारी असू दे, कुठला या असू दे, त्यात काही घाबरायचे कारण लागत नाही. परंतु खूप चांगलं वाटलं मला आज माझ्या ह्या 53 वर्षामध्ये मी पदार्पण करताना. आनंद हेच वाटला का जरा थोडासा कार्यक्रम पावसाच्या मला अभावी, दरवेळी मोठा कार्यक्रम असतो माझा, यावर्षी मला थोडासा कामाच्या निमित्ताने वेळ कमी होता. सगळी बरीचशी मुलं माझी ती पण जरा कामं धंद्याला सगळं आलं, त्यामुळे थोडासा तो करिअर गायडन्स जाते. आता पुढच्या वर्षी मला वेगळं काहीतरी करायचं आहे, यावर्षी मला स्टॉप घ्यावा, जरा मुलांसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला समजेलच. आणि मला यासाठी ते तुम्हाला सांगायला आनंद वाटतं, भाऊ आपल्या गुंडिया परिसरामध्ये ते सामाजिक मी भाऊ म्हणजे सगळी मुलं आम्ही असं की भाऊ आपल्याला एक व्यायामशाळा पाहिजे. ते व्यायामशाळा असताना सामाजिक भाऊने लगेच मला 15 लाख रुपयाची तरतूद करून त्यांच्या माध्यमातून मला हे डिपिजीतून मिळून दिलं आणि आम्ही त्याच तिथं पूर्ण झालेलं आहे. भाऊ आपण त्याच माध्यमातून माझी मिसेस जरी असली तरी माझ्या कालावधीमध्ये असताना 1 कोटीचं
एक नमो गार्डन म्हणून आपल्याकडे मी इकडे पुण्या साईडला करून घेतलेलं आहे काम. ते तुम्हाला माहिती नसेल, आम्ही जागेचं आहे चाललेले 1 कोटी रुपये आमची झालेली वर्क झालेली आहे. थोड्या दिवसात 8-10 दिवसांमध्ये ती आचारसंहिता असल्यामुळे आपलं काम जे आजच करायचं होतं पण थोडं जागेचं आमचं जरा थोडासा टेक्निकल एक राहिलं होतं, तो पूर्ण झालेला आहे. त्या 8-10 दिवसात त्याचं पण एक भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर संत रोजर्स आमच्याकडे भरपूर समाज आहे, त्या समाजासाठी भाऊंकडे बऱ्याच गोष्टी पाठी लागू होतं का त्यांना मी मागच्या 5 वर्षी वेळ दिला होता. त्याच्यासाठी पण 20 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आपल्याकडे. त्याचं पण 10-15 दिवसातच आपलं त्याचं पण भूमिपूजन करून आपलं त्या सगळं परिवर्तन आघाडी आपली आहे त्या आघाडीतून आपलं ते उद्घाटन करायचं आहे. सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. आपण आता हा मधला बऱ्याच लोकांचा प्रश्न आपला हा मधला एक रोड माझा बऱ्याच दिवस झाला का हा एक झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी आम्ही चाललेला नाही. मोठा बजेट आहे, 3-4 कोटीचा विषय आहे, पण तो पण लवकर एक 2-4-6 महिन्यामध्ये तो पण मार्गी लागेल. आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे तालुक्याध्यक्ष तुम्ही का आम्हाला जे काही तुम्ही भूत दिले डम्पिंग ग्राउंडचं ते भूत का आम्हाला कधी आलेलं काय माहिती नाही, परंतु त्याच्यावर आपल्याला काहीतरी एक चांगलं ठोस निर्णय दरवर्षी आम्ही त्यांना येतो बाबा काहीतरी होईल, त्याच्यावर काही ठोस निर्णय होत नाही. मी भाऊंशी पण आम्ही चर्चा केली या गोष्टीची, तर जरा तुम्ही पण सगळं लक्ष घालून या. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आमच्या गुडघ्यावर काय आणले सगळीकडे झाला पाहिजे ना, शहरात सगळीच गाव आहे पण आमच्या गुडघ्यावरच काय गुडघा पिसेगावला तर खूप त्रास होत आहे. कारण येणारी डेव्हलपमेंट असेल त्या वासामुळे त्यावर याची कुठेतरी त्याचा कमीपणा येणार आहे, म्हणजे कमी होईल डेव्हलपमेंट व्हायला. कारण मला माहिती मी डेव्हलपमेंट करताना गुडघ्यात पहिले पण बिल्डर येत नव्हता, माझ्या माध्यमातून मी पहिला बिल्डर आणला धारक तारखा इथे, तेव्हा पण इथं काम करावं लागत नव्हतं. नंतर मग इथं फक्त प्रॉपर 2-3 लोक होते जे काम करत होते, परंतु आता डेव्हलपमेंट का भरपूर बिल्डर यायला लागेल. परंतु आता ह्या गोष्टी काही आपल्या आहेत त्या कुठेतरी चेंज झाला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी मार्ग तुम्ही काढून द्या. सर्व नेते मंडळींना माझी एक तुमच्याकडे एक काय म्हणतात विनंती आहे, त्याच्यावर पण एक मार्गावर आमचे गुन्हेगाव बरेच दिवस त्याच्या पाठी आहे आणि आम्ही पण तुम्हाला शब्द देतो याच्या पुढे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल एवढी गॅरंटी देतो. आणि मी सगळ्यांच्या परत एकदा आभार व्यक्त करतो. तुमचा वेळात वेळ काढून त्यात लाईटचा प्रॉब्लेम सगळे नेते मंडळी अर्धा 1 तास बसली, त्याला पावसामुळे काही गोष्टी आपल्याला करता आल्या, परंतु तेवढा वेळ काढून आमची मंडळी पण बरेच गावातली येणार होती, परंतु ते बरीचशी पावसामुळे कमी झाली. दरवर्षी खूप मोठा क्राऊड असतो, पण पाऊस का नाही झाला चांगली गोष्ट आहे. मला कार्यक्रम कमी झाला चालेल पण पाऊस कमी न झाला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये. तर पावसाचं येणं खूप आहे आपल्याला, पाणी समस्या खूप झालेली आहे. पाऊस आला तरी खूप चांगला. माझ्या बड्डे त्या निमित्ताने